तशीच पडलेली असते. काय दात मिटवायची गरज नाही तरी पण छान दिसणार आहे हसल्यावर तरी काय ऍक्शन रे ते बघ पाय कसा हलवालाय बघ. इकडे इंदिरा गांधी बसली आहे बघा इंदिरा गांधी. अयो आता काढले मी बघा बघा टाकले का हे बघ सावरका पावडर लावून ती गाडी धुवून तर बाय पाणी सगळं इथे तसं सांडली गेले दादा. असं जाऊ दे आज काय सडा मारायची गरज नाही. आपलं सगळं पाणी सडा मारल्यासारखं झाले गाडी धुतल्यामुळं. बरं केलं गाडी धुवून. तर चला हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता बघा चाललेलं आहे आमच्या इकडं गुलाबाचे फुलं वगैरे सगळे तसे बघा हे तुटलेलं आहे. म्हणलं बघावं तर कट करायला लागलं तर कारण ऑटोमॅटिक हवेनं तुटून पडले ती. आणि सगळी बाकी झाडं काय छान आहेत. पाणी वगैरे घालून घेतले ह्याला पाणी घातले पण सडा मारायचा राहिलाय कारण सडा मारायची काही गरज नाही. गाडी धुतलेली आहे मोठी गाडी धुतली त्यामुळे सगळं पाणी झाले दारात. तर म्हणलं राहू द्या सडा मारायचा बाबा. तर ती बघा जी लाल फुलाचं झाड आहे ना ती लय मस्त आहे बरं का. कारण ही कसं आहे जसं जसं उंच होत जाईल ना तसं ती लाल कलरची वर पान आहे ती ना तर ती त्याला ग्रीन कलर येते हिरवा कलर येते आणि खालून परत हिरवं होते वर लाल होत जाते. तर ती फुल लागल्यासारखं दिसते हे बघा किती मस्त आहे. तर अशी पुदिना किती आलाय बघा हे बघा पुदिना. तर कडीपत्त्याची पानं आहे ती ना ती सगळी अशी हिरवीगार फुटलेली आता. आणि ह्याला मोगऱ्याला पण फुलं वगैरे लागलेली आता. चला आता जरा मदत करा बाबा घरात कारण आता स्वयंपाक बनवायचा मला. फुलं किती छान लागली ते बघा कसलीला ही ओरिजिनल हा असा कलर आहे बरं का इथं दिसायला लागलाय ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये. एवढाच मस्त कलर आहे बघा फुलांना. कारण मी खत तसं वापरते तुम्हाला सांगितलंय मागच्या व्हिडिओ मध्ये मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये. तर चला आज म्हणा नाश्त्यासाठी ना पोरं घरी होती पोरांना जरा बाहेर जायचं होतं आम्हाला त्यामुळे पोरांना सुट्टी काढली होती. तर म्हणलं चला पोहे वगैरे करून घ्यावे. तर पोहेसाठी बघा कांदा वगैरे चिरून घेतलेला होता आणि हिरवी मिरची घालून शेंगदाणे घातले. आणि आम्ही टोमॅटो काय वापरत नाही. तर आपलं थोडीशी हिरवी मिरची कांदा परत कोथिंबीर कडीपत्ता टाकून ह्याला फोडणी वगैरे दिलेली. आता फक्त हळद मीठ टाकून घ्यायचं आणि पोहे टाकायची. त्याच्यानंतर लगेचच ना मला थोडस भाजी पण बनवायची होती. तर म्हणलं भाजीसाठी काय शिजू घालव तर थोडासा पालक होती तर पालक कट वगैरे करून घेतलेली मी. आणि त्याला तडका दिला की पालकची भाजी पण होऊन जाते. पालकची भाजी म्हणजे काय काय जण सुक्की म्हणते सुक्की नाही आपली पातळ रस्ता असतो ना तशा टाईप मी बनवणार आहे बघा पुढे व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला. तर आता इकडे झालेलं आहे रेडी नाश्ता. तर पोरांना एवढा नाश्ता वगैरे देते आणि त्याच्यानंतर लागते म्हणजे कामाला. मला ना चहा घ्यायची सवय मी तर चहाच घेणार आहे बाई सकाळी सकाळी. कारण नाश्ता कधी केलं ना माझी सगळी कामं तशीच राहते. मला म्हणजे चहाच आवडते सकाळ सकाळी. नाश्ता तर मी बनवते पण स्वतः काय मी नाश्ता करत नाही त्यांना देते आता नाश्ता वगैरे घेऊन. तर हे बघा ही आहे ना पालकची भाजी शेंगदाणे थोडीशी तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ असं सगळं मी टाकलेलं याच्यात. आणि हे पण आहे याच्यामध्ये हिरवी मिरची भरपूर घातली बरं का. तर तुम्हाला जर ही रेसिपी करायची असली ना तर काय करायचं एकदम टोटल सांगते तुम्हाला मी. हिरव्या मिरच्या भरपूर घ्यायच्या. एक पालकची गड्डी असली तर भरपूर हिरव्या मिरची घ्यायच्या. लसूणचा एक गड्डा घ्यायचा. टोमॅटो आणि आपलं हे आपलं हरभरे किंवा तुरीची डाळ आणि शेंगदाणे त्यात थोडे टाकायचे. सगळं धुवून घ्यायचं आणि ते धुवून घेतलेलं आहे ना ते कुकर छोटा असेल तर कुकर मध्ये नसेल तर एका पातेल्यात टाकायचं आणि चांगलं मस्त असं शिजवून घ्यायचं बघा. आणि शिजवून झालं की थोडस आपलं ते पळी किंवा काय असेल थोडस असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं. त्यात थोडस पीठ किंवा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि ती एकदम असं मिक्स होते. आणि त्याला मग अशी तडका द्यायचा. तर मी ना तडका पॅन मध्ये तडका देते. ती शिजवलेलं तशी ठेवते आणि आपलं तडका पॅन मध्ये बघायचं मी घेतलेलं आहे. जिरे मोहरी हे टाकलं आणि त्याच्यानंतर ना तडका दिला. लसूण भरपूर घातला बघा कारण लसूण जेवढं जास्त घातलं ना तेवढं ह्या भाजीला पालकच्या भाजीला टेस्ट छान येते बरं का. हळद घातली आणि लसूण हळद चवीनुसार मीठ हे सगळं घालून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर असं तडका एकदम चरचर करूच तर द्यायचं आणि मस्त ते पालक जे आपली शिजलेले असते ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. एक नंबर टेस्ट लागते बघा. कारण दरवेळेस काय आपण पालकचे पराठे वगैरे असं सारखं खात नसतो त्यावेळेस वेगवेगळ्या रेसिप्या करून ट्राय करत असते मी. तुमच्यासोबत बी असं शेअर करत असते वेगवेगळ्या रेसिप्या. त्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर केली ना पालकचे पराठे. तर हीच आता पालकचं अशी भाजी आम्ही पण बनवतो बघा. असे वेगवेगळे मी बनवत असते एका भाजीचे दोन दोन तीन तीन प्रकार.
तर कशी मस्त झाले बघा. तुम्हाला जरा नाही असं आवडत नसेल थोडंसं पाणी पण तुम्ही टाकून घेऊ शकता. थोडं पातळ झालं तर पण छान लागते भातासोबत खायला. कारण आमच्यात जास्त असं थोडस मीडियम पैकी आवडते. त्यामुळे मी असं बनवले, भात वगैरे लावलेला आहे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.